ज्यावेळेस तुम्ही मला ज्यावेळेस बूट कॅम्प मी अटेंड केलेला त्यावेळेस ते ₹199 नंतर लगेच पैसे भरायचे होते. मी लगेच नव्हते भरलेले. आणि ज्यावेळेस तुमचा बूट कॅम्प सुरू होणार होता ना, त्याच्या एक दिवसा अगोदर मी ज्यावेळेस पैसे भरले त्यावेळेस मला वाटत होतं की मी भरू का नको, भरू का नको. ज्यावेळेस भरल्यानंतर समजलं की अरे मी कितीतरी तुमच्याकडनं घेतलंय, अरे कितीतरी वा. तुमच्याकडनं मिळालं मला. फर्स्ट ऍड तुमच्याकडून लॉन्च झाली, चांगले कस्टमर भेटले. हम्म, त्याच्यानंतर शनिवारचं सेशन किती वेळा प्रत्येक शनिवारी मी अटेंड केलं. ते हम्म, हम्म, रिपीट रिपीट ऐकून 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 इतकं पाठ झालं की मला आता हम्म, ते एकदम प्रॅक्टिस मध्ये आलेलं आहे. हम्म, 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 आणि आता मला ऍडव्हर्टाईज करायचं म्हणजे इतकं सोपं झालंय. आणि हम्म, कुठे मिस्टेक होत होती म्हणजे हम्म, इमेज व्हिडिओ बनवायचं किंवा ते पिक्सेल सेटिंग वगैरे भरपूर असं हम्म, काही मी शिकलो. हम्म, हम्म, भरपूर तुम्ही मला सांगितलंय. हम्म. तुमच्याकडनं तर खूप खूप शिकायला भेटले आणि चांगले कस्टमर. आमचा जो बंद झालेला बिझनेस आहे म्हणजे स्लो चालणारा बिझनेस पण खूप मस्त चालायला सुरू झाला बघा. अरे वा, किती बिझनेस आहे सध्याचा? ऍडव्हर्टाइजमेंट मधनं किती रेव्हेन्यू होतो तुम्हाला एक अंदाजे? जनरली मला 50,000 ते 60,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटतात. हा माझा अरे एक वा. साईड बिझनेस आहे. साईड मस्त मस्त बिझनेस आहे सर. माझा. मेन बिझनेस वेगळा आहे. आणि हम्म, हे साईड बिझनेस म्हणजे कसा एक पार्ट टाइम मध्ये मी एक प्रॉडक्ट आणून ठेवलेला आहे आणि त्याची हम्म. ऍडव्हर्टायझिंग. ओके. ऍडव्हर्टायझिंग पहिल्यांदा कसं ते OLX आणि त्याच्यामध्ये मला असे क्वालिटी कस्टमर भेटत नव्हते. पण फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्ये एक चांगले क्वालिटी कस्टमर भेटतात. हम्म, हम्म, भरपूर तुमच्याकडनं एक मेसेज मला मिळाला, ऍडव्हर्टाईज बंद म्हणजे दुकान बंद. मग हम्म, हे हम्म, हे एक वर्ड खूप जरुरी होता. मग ते ऍडव्हर्टाईज कंटिन्यू चालूच केल्या. मग ऍडव्हर्टाईज मध्ये मध्ये पण व्हिडिओज कसे वेगवेगळे मी रन कर बनवतो. हम्म. त्याच्यामध्ये पण किती परफेक्शन टाकतो मी. माझे तुम्ही व्हिडिओज जर बघितले, तुम्ही पण बघितले, तर तुम्हाला आता वाटेल की मी जर पहिल्यांदा सुरुवातीला आणि हम्म, हम्म. आत्ताच्या व्हिडिओमध्ये किती प्रॉपर आणि परफेक्शन मध्ये मी व्हिडिओ बनवतो. अरे वा, अरे वा, छान छान. आणि हे सगळं तुमच्याकडनं शिकलोय मी सर. येस, थँक्यू सो मच सर. नवीन लोकांना तुमच्याकडनं काय सांगाल, की एकाच सेंटेन्स मध्ये जर त्यांना इन्स्पायर करायचं असेल तर तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? प्रॉपर व्हिडिओ आणि प्रॉपर मेसेज आणि प्रॉपर व्हिडिओ बनवत राहा. आणि कधी कधी असं होतं की ते तुम्ही मागच्या शनिवार एक एक तारखे 2 तारखेच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की कुठेतरी मिस्टेक होत असेल ते मिस्टेक चेक करा. आणि तुम्ही ऍडव्हर्टाईज रन करत राहा फेसबुक येस. इंस्टाग्राम मध्ये. त्याच्यानं काय येस. होईल की आपल्याला समजून येईल की आपली मिस्टेक कुठे होते. माझ्या ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्हाला समजून येईल साहेब मी किती असं थोडस प्रॉपर नाही सांगू शकत. पण हम्म. तुम्हाला ते सगळे पॉइंट्स तुमच्या मी ते कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि अरे त्या वा, छान. पॉइंट्सच्या नुसार मी व्हिडिओ माझे मोठे व्हायचे पहिल्यांदा. दीड हा, दोन हा. मिनिटाचे 3 मिनिटाचे. मग त्याला त्याला कमी शॉर्ट मध्ये कसं करायचं ते शिकलो मी. 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कितीतरी मला बोलायचं असतं. मग मी ते जेमिनाय किंवा चॅट जीपीटी मध्ये थोडस शॉर्ट करून घ्यायचं आणि प्रॉपर वर्ड मध्ये. तुम्ही मला एक टेलिप्रॉम्प्ट म्हणून खूप मस्त एक आयटम दिलाय साहेब. इतका मस्त की अ, इतकं सोपं होतंय ना. येस, 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 इतकं येस. सोपं. येस येस. येस, मला खूप छान वाटली तुमची सक्सेस स्टोरी ऐकून. आणि आता तुमचा बिझनेस जो आहे, तुम्ही जो म्हणलेला आहात की सर माझा स्लो बिझनेस होता, तो माझा आता तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या इम्प्लिमेंटेशनमुळे तो आता माझा व्यवस्थित चालायला लागला. हे ऐकून मला खूप छान वाटलं. तर ओव्हरऑल तुमची जी काही जर्नी आहे त्याने तुम्ही सॅटिस्फाईड आहात या सर्व गोष्टींमध्ये? 100%. ज्यावेळेस तुम्ही मला ज्यावेळेस बूट कॅम्प मी अटेंड केलेला त्यावेळेस ते ₹199 नंतर लगेच पैसे भरायचे होते. मी लगेच नव्हते भरलेले. आणि ज्यावेळेस तुमचा बूट कॅम्प सुरू होणार होता ना, त्याच्या एक दिवसा अगोदर मी ज्यावेळेस पैसे भरले त्यावेळेस मला वाटत होतं की मी भरू का नको, भरू का नको. ज्यावेळेस भरल्यानंतर समजलं की अरे मी कितीतरी तुमच्याकडनं घेतलंय, अरे कितीतरी वा. तुमच्याकडनं मिळालं मला.